ज्यावेळी मी सुरुवात केली, अक्षरशः 2008 साली लग्नानंतर मी पुण्यात आले. तर मी 3 मुलांना शिकवत होते आणि तिथून पुढे माझा प्रवास सुरू झाला. परंतु त्याआधी सुद्धा मी IAS प्री आणि मेन्स पास आउट होते. माझे मिस्टरही 1 वर्ष माझ्यासोबत नव्हते. मी माझ्या 6 महिन्याच्या मुलाला घेऊन पुण्यात आले. माझ्यासोबत होत्या माझ्या सासूबाई आणि तिथून माझी जर्नी सुरू झाली. तिथून मी अगदी 6 मंथमध्येच तो जॉब लेफ्ट केला, कारण मला ते काही कळतच नव्हतं आणि ते पटत सुद्धा नव्हतं. बंड करून घरून आलेली मी एका रूममध्ये राहत होती आणि अगदी तोडक्या मोडक्या पगारात 3,000वर जॉब करणारी तोही जॉब बंद केला. असं म्हणतात की तुम्हाला मार्ग ऑलरेडी दाखवला गेलेला असतो, फक्त तुम्ही त्यावर चालतात कसे आणि ज्या संधी निर्माण होत जातात त्यांचं सोनं कसं करतात हे तुम्हाला कळलं पाहिजे. त्यानंतर बरेच दिवस विचार केल्यावर असं लक्षात आलं की मुलांचं एज्युकेशन हे खूप कमकुवत आणि वीक झालेलं आहे. त्यांचा पायाच योग्य नाही. आणि मग त्यानंतर मी निर्णय घेतला माझी स्वतःची स्कूल ओपन करण्याचा. मी खूप साधी स्त्री आहे. हा प्रवास सोपा नव्हता. कोविडमध्ये मी पूर्णपणे कोलॅप्स झाले. सेव्हिंग्स संपल्या, स्कूल बंद झाली, क्लासेस बंद झाले. मिस्टर डॉक्टर आहे, त्यांची मला खंबीर साथ आहे. परंतु सगळंच बंद करून आम्ही गावाकडे गेलो. नमस्कार, मी तुम्हा सर्वांची लाडकी लाईफ गुरु कविता जाधव, न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामर, मनी माइंडसेट कोच आणि बिझनेस ग्रोथ कोच. परंतु आज मी ज्या हुद्द्यावर आहे, हे सगळं एका दिवसात झालेलं नाही बरं का. यासाठी बऱ्याच खाचखळग्यांमधून मी गेलेली आहे. सो आज मी माझा तुम्हाला परिचय करून देणार आहे. खूप गोष्टी आहेत पडद्यामागच्या, ज्या आज तुम्हाला सगळ्यांना कळणार आहेत. सो ज्यावेळी मी सुरुवात केली, अक्षरशः 2008 साली लग्नानंतर मी पुण्यात आले. तर मी 3 मुलांना शिकवत होते आणि तिथून पुढे माझा प्रवास सुरू झाला. परंतु त्याआधी सुद्धा मी IAS प्री आणि मेन्स पास आउट होते आणि एवढं एज्युकेशन घेऊन आणि 3 मुलांना शिकवणं इतकं सोपं नव्हतं. खूप त्रास, खूप स्ट्रेस, खूप अडचणी. कारण मी बंड करून घरून आलेली होते. माझे मिस्टरही 1 वर्ष माझ्यासोबत नव्हते. मी माझ्या 6 महिन्याच्या मुलाला घेऊन पुण्यात आले. माझ्यासोबत होत्या माझ्या सासूबाई आणि तिथून माझी जर्नी सुरू झाली. त्यानंतर मी एका स्कूलमध्ये लागले. पण असं म्हणतात ना, की आपल्यापेक्षा हुशार व्यक्ती आपल्या समोरच्या किंवा आपल्या बॉसला चालत नाही. तसंच काहीसं माझ्या बाबतीत पण झालं. माझ्या ज्या प्रिन्सिपल होत्या, त्या स्कूलच्या प्रिन्सिपल, मी आता नाव नाही घेणार त्यांचं. त्यांनी मला प्रचंड त्रास दिला. असं वाटायला लागलं मला, की IAS पास आउट मी. मला लहान मुलांना टीचिंग येत नाहीये का? हे इतकं कसं माझ्यासोबत बोलत आहेत? एवढं सो तिथून मी अगदी 6 मंथमध्येच तो जॉब लेफ्ट केला. कारण मला ते काही कळतच नव्हतं आणि ते पटत सुद्धा नव्हतं. बंड करून घरून आलेली मी एका रूममध्ये राहत होती आणि अगदी तोडक्या-मोडक्या पगारात 3,000वर जॉब करणारी तोही जॉब बंद केला. आता काय करायचं? हा मोठा प्रश्न उभा होता. परंतु असं म्हणतात, की तुम्हाला मार्ग ऑलरेडी दाखवला गेलेला असतो. फक्त तुम्ही त्यावर चालतात कसे आणि ज्या संधी निर्माण होत जातात, त्यांचं सोनं कसं करतात, हे तुम्हाला कळलं पाहिजे. मग मी जिथे राहत होती, त्या मालकांचीच 3 मुलं आधी माझ्याकडे क्लासला आले. त्यांचा रिझल्ट खूप छान आला आणि त्यानंतर मग माझी संख्या वाढत गेली आणि विदिन 2 to 3 इयर्स मी अकॅडमी स्टार्ट केली. सूर्या करियर कोचिंग अकॅडमी म्हणून. ज्यामध्ये मी नर्सरीपासून तर 10च्या मुलांपर्यंत शिकवत होती आणि फक्त मीच नाही, तर मी स्टाफ पण हायर केला. त्यानंतर बरेच दिवस विचार केल्यावर असं लक्षात आलं, की मुलांचं एज्युकेशन हे खूप कमकुवत आणि वीक झालेलं आहे. त्यांचा पायाच योग्य नाहीये. आणि मग त्यानंतर मी निर्णय घेतला माझी स्वतःची स्कूल ओपन करण्याचा. मग आम्ही शाळा सुरू केली आणि त्या शाळेला पॅरेंट्सचा खूप छान रिस्पॉन्स होता. परंतु गेस व्हॉट? या सगळ्याच्या दरम्यान कोविड आला.
मी खूप साधी स्त्री आहे. हा प्रवास सोपा नव्हता. कोविडमध्ये मी पूर्णपणे कोलॅप्स झाले. सेव्हिंग्ज संपल्या, स्कूल बंद झाली, क्लासेस बंद झाले. मिस्टर डॉक्टर आहेत. त्यांची मला खंबीर साथ आहे. परंतु सगळंच बंद करून आम्ही गावाकडे गेलो आणि लॉकडाऊन लागलं. त्यामुळे अर्निंग सोर्सेस झिरो आणि एक्सपेन्सेस आहेत तेच राहिले. कारण सगळं रेंटेड होतं. आणि ज्यावेळेला आम्ही 6 महिन्यांनी परत आलो, तर आमच्या सगळ्या सेव्हिंग्ज संपल्या. सुरुवात कुठून करू हे कळत नव्हतं. मग मला लक्षात आलं, की मी मॅनिफेस्टेशन शिकलेली आहे. मी ते जाणते. परंतु मी ते ॲप्लिकेशन कधी केलेलं नव्हतं माझ्या रिअल लाईफमध्ये. आणि मग मी ते अप्लाय करायला सुरुवात केली. 2020 पासून मी माझ्या आयुष्यात मॅनिफेस्टेशन आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन वापरत होती. असं करताना बऱ्याचदा मला शंका पण यायच्या आणि त्यानंतर मग मी माझे बरेचसे गुरु आहेत त्यांच्याकडून शिकले आणि स्वतःवर इम्प्लिमेंटेशन करून बघितलं. तर माझ्या लाईफमध्ये मॅजिक घडलं. माझ्याकडे ₹5,000 द्यायला सुद्धा नव्हते. अशा वेळी मला जिथे माझी स्कूल आहे, हार्ट ऑफ द सिटी मला जागा मिळाली आणि जे ओनर आहेत मिस्टर मुधळे सर, यांनी मला 3,000 स्क्वेअर फीट जागा अगदी ₹5,000 भाड्याने दिली. भाडं तर घेतलंच नाही. ते म्हटले, "मॅम तुमच्याकडे येतील तेव्हा द्या." एवढं मोठं व्यक्तिमत्व आपल्याला सहज काहीतरी देतंय. खूप आनंद झाला. वडिलांच्या जागी आहेत ते मला. त्यांची फॅमिली सगळी मला खूप सपोर्ट करते. त्यावेळेपासून आजपर्यंत ते माझ्या पाठीशी उभे आहेत. आणि मग मी तिथे परत स्कूल रिओपन केली. आणि गेस व्हॉट? माझी स्कूल आहे तशी पुन्हा नव्याने तेवढ्याच जोमाने सुरू झाली. मग मी विचार केला, मला सगळं माहिती असताना, मी लॉ ऑफ अट्रॅक्शन काय आहे, मॅनिफेस्टेशन काय आहे, हे शिकलेली असताना, या सगळ्या गोष्टींमधून मला बाहेर यायला इतका वेळ लागला. माझ्यासारखे अनेक लोकं आहेत, ज्यांनी आयुष्यात कोविडमध्ये सगळं काही गमावलं आहे. नाते गमावले आहेत, पैसा गमावला आहे, संबंध खराब झालेत, जॉब गेलेले आहेत, करिअर झिरोवर आलेलं आहे. अशा लोकांना आपण मार्गदर्शन करायचं. तिथून पुढे मी कधीही मागे वळून बघितलं नाही. आज तुम्ही सगळे मला जाणतात, सगळे मला बघतायत. मला कुठेही फेमस होण्याचा हव्यास नाहीये. मला फक्त लोकांचे आयुष्य बदलायचे आहेत. आजपर्यंत मी हजारो लोकांचे आयुष्य बदलली आहेत. पण मला फक्त हजारो आणि लाखो लोकांवर थांबायचं नाहीये. कारण भारतात आज बेरोजगारी जितकी वाढली आहे, तेवढेच डिप्रेशनचे पेशंट्स वाढलेले आहेत. तेवढेच स्ट्रेस्ड पर्सन वाढलेले आहेत. तेवढ्याच लोकांना बीपी, डायबिटीज अशा आजार झालेले आहेत. आणि हे फक्त आजार नाहीयेत. हे तुमचे लाईफस्टाईल डिसीजेस आहेत. आणि तुमच्या विचार करण्याच्या पद्धतीमुळे तुम्हाला जडलेले रोग आहेत. जे 100% हीलिंगने बरे होऊ शकतात. मग मी लोकांना हील करत गेली. खूप लोकांनी तुम्हाला अनुभव सांगतील. एवढे लोकं मला जोडले गेलेत. ऑनलाईन, ऑफलाईन सगळे इव्हेंट्स घेतले गेले. आजही माझी भरपूर लोकांची कम्युनिटी आहे, ज्यामध्ये हजार तर माझ्याकडे फक्त व्हिडिओ टेस्टिमनीज आहेत, ज्यामध्ये लोकं तुम्हाला सांगतील, की त्यांच्या लाईफमध्ये मी काय बदल घडवून आणला आहे. कारण मी वापरते होओपोनोपोनो, EFT, NLP, चक्रा हीलिंग, चक्रा बॅलन्सिंग, सेडोना मेथड, सायकोसोमॅटिक मेथड. ह्या सगळ्या फक्त पद्धती नाहीयेत. ह्या उपचार पद्धती आहेत, ज्या तुमच्या मनावर उपचार करतात, तुमच्या शरीरावर उपचार करतात, पर्यायाने तुमचं आयुष्य बदलण्यास मदत करतात. एवढं सुंदर सायन्स मी शिकली, ज्या लोकांवर मी अप्लाय केलं त्यांचं आयुष्य बदललं. अजून बऱ्याच लोकांपर्यंत मला पोहोचायचं आहे. आणि जे हे शिकलेत, त्यांचं आयुष्य बदलल्याशिवाय राहणार नाही. कारण आपण फक्त आपल्या विचारांचं प्रतिबिंब आहोत. जसा विचार कराल, तशा संधी तुमच्याकडे येणार आहेत. जसे वागाल, जसं बोलाल, त्या गोष्टी तुमच्याकडे अट्रॅक्ट होणार आहेत. तुम्ही जे आहात ते तुम्हाला मिळणार आहे. सो तुम्हाला जे मिळवायचं आहे, त्याबद्दल विचार करा. जे नको आहे त्याबद्दल किती दिवस विचार करणार आहात आणि विचार करून सुद्धा काय चेंज घडणार आहे लाईफमध्ये. सो जर तुम्हाला लाईफ बदलायची असेल तर नक्कीच तुम्ही माझ्यासोबत कनेक्ट होऊ शकतात. मी जरा शून्यातनं विश्व निर्माण करू शकते. मी माझं घर घेऊ शकते, मी माझी गाडी घेऊ शकते, मी माझा परिवार सांभाळू शकते, माझे रिलेशन्स हेल्दी करू शकते.
माझ्याबरोबर हजारो लोकांनी केलेले आहेत, तर तुम्ही का नाही? सो माझी सगळ्यांना एवढीच विनंती आहे, की मानसिक ताण आहे, त्रास होतोय, खूप गोष्टी आयुष्यात बदललेल्या आहेत. समीकरणं अवघड झालेली आहेत. हे मान्य करा. ठीक आहे ना, आपल्याला कोणीतरी वाईट म्हणेल, कोणीतरी काहीतरी बोलेल, कोणीतरी आपल्याला बिचारं म्हणेल. या भावनेने आपण आपल्या भावना व्यक्त करणंच बंद केलेलं आहे. ह्या भावना व्यक्त न झाल्यामुळे त्यांचा विस्फोट आत होतोय आणि त्याचे परिणाम म्हणजे आत्महत्या, एखाद्या माणसाला वेड लागणं, डिप्रेस्ड होणं, अर्ध्यावर सगळ्या गोष्टी सोडून देणं, ह्या गोष्टी घडतायत. वेगवेगळे आजार जडतायत. या सगळ्यांमधून बाहेर काढण्यासाठी मी लाईफ गुरु कविता जाधव तुम्हाला नक्कीच मदत करणार आहे. ज्यांना कुणाला या सगळ्या प्रॉब्लेम्समधून बाहेर यायचं असेल, त्यांनी नक्कीच मला भेटा. 100% तुम्हाला तुमचे सोल्युशन्स मिळणार आहेत. ऑनलाईन, ऑफलाईन आपलं सगळं काही टीचिंग मेथड्स आहेत. आणि हो, हे शिकणं गरजेचं आहे. कारण हे लाईफ सायन्स आहे. कारण तुम्ही आम्ही सगळ्यांनी बऱ्याच डिग्रीज घेतलेल्या आहेत. कुणी डॉक्टर आहे, कुणी इंजिनिअर आहे, कुणी ॲक्टर आहे, कुणी IITian आहे, कुणी ITians आहेत. प्रत्येकजण आपापल्या फील्डमध्ये काम करतंय. परंतु फक्त काम तुम्ही नाही करत आहात. तुम्ही ते शिकला आहात आणि मग काम करत आहात. तसंच जर लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि मॅनिफेस्टेशन हे तुमच्या लाईफमध्ये काम करावंसं वाटत असेल, तर त्यासाठी ते शिकावं लागतं. तुमच्या लाईफमध्ये ते 100% काम करणार आहे. मला जिथे घर हवं होतं, ज्या सोसायटीत हवं होतं, जितक्या स्क्वेअर फीटचं हवं होतं, मी ते घर मॅनिफेस्ट केलं आहे. माझ्या मुलाला एवढे पर्सेंट हवेत, मी ते मॅनिफेस्ट केले आहेत. माझ्या फॅमिलीमध्ये काय-काय घडायला हवं, मी ते मॅनिफेस्ट केलं आहे. जर मी या सगळ्या गोष्टी करू शकत आहे, तर तुम्ही सगळे सुद्धा नक्कीच करणार आहात. आयुष्य अनमोल आहे. त्याच्याकडे प्रेमाने बघा. आयुष्यात बऱ्याच गोष्टी निसटून गेलेल्या आहेत. आनंदाने जगणं राहून गेलेलं आहे. कुठला दिवस शेवटचा आहे माहिती नाही. सो आनंदाने जीवन जगणं म्हणजे काय? तर ताण, तणाव आणि स्ट्रेस विसरून आपल्याला हवं तसं आपल्या मर्जीनं जगणं, याला आयुष्य म्हणतात. मशीनसारखं दिवस-रात्र काम करणं, फक्तच पैसा कमवणं आणि फॅमिलीला वेळसुद्धा न देणं, याला आयुष्य म्हणत नाही. आयुष्यात जर पुढे जायचं असेल, तर आपल्या गाडीची 4 चाकं आहेत. पैसा, यश, नोकरी आणि फॅमिली. हे सगळे बॅलन्स असणं आणि अलाइन असणं गरजेचं आहे. कारण एकही चाक नसलं तर गाडी चालू शकत नाही. आणि 4 चाकं असून जर त्यात पेट्रोल, डिझेल किंवा ती चार्ज नसली तरी सुद्धा चालू शकत नाही. मग ते 4ही चाकं बॅलन्स करण्यासाठी तुम्ही बॅलन्स असणं गरजेचं आहे. जशी मी झाली आहे, तुम्ही सुद्धा होऊ शकतात. मित्रांनो, ही माझी छोटीशी स्टोरी होती. मी काही खूप महान नाहीये. जी आहे ती तुमच्या समोर आहे. तर एकच माझी शेवटची सगळ्यांना एक ॲडवाईस असणार आहे. आयुष्य एकदाच आहे. निर्धास्तपणे जगा. कुठलाही ताण, तणाव न घेता. आयुष्य सुंदर आहे. त्याला तसंच सुंदर असू द्या आणि आयुष्य जगण्याची कला शिकून घ्या. स्ट्रेस मॅनेज करण्याची कला शिका. आपल्या आयुष्यात सगळ्या गोष्टी वेळेतच आपल्याला मिळणार आहेत. थोडी कन्सिस्टन्सी ठेवा, थोडे विचार बदला आणि थोडा स्वतःमध्ये बदल करा. नक्कीच आयुष्य बदलणार आहे. नमस्कार.